तर VS न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी इसवी सन पूर्वी सन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, जेणेकरून आपल्याला जे बघा शकता तुम्ही मंदिर जे आहे पूर्वकालीन आहे। यामध्ये यादवीकालीन म्हणून ह्या मंदिराची ओळख दिली जाते। आणि या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी या मंदिरामध्ये 3 शिवलिंग आहेत। यामध्ये बघू शकता तुम्ही हे पूर्वकालीन मंदिर आहे, पूर्ण डिझाइन वगैरे अशा सगळ्या आहेत। यामध्ये उज्जैन ते ओंकारेश्वर ते साकत हा या ठिकाणी कावड यात्रेचा प्रवास झालेला आहे। तरी या ठिकाणी आपण आलेल्या सर्व भक्तांना विचारू जेणेकरून ह्यांचा प्रवास हा कशा पद्धतीने झाला। आम्ही साकतमधून इथनं उज्जैनला गेलो आणि उज्जैनला गेल्यानंतर शिप्रामायाचं पाणी भरून, तसंच आम्ही ओंकारेश्वरमध्ये नर्मदाचं पाणी भरून येत येत गोदावरीचं पाणी भरून इथं आज साकतगावी आम्ही आलेलो आहोत। तरी आमचा प्रवास सगळा सुखरूप झालेला आहे। किती जण होते आम्ही या यात्रेमध्ये? किती जणांनी सामील घेतलं? 11 जण होतो आम्ही। आणि बाबा इथं म्हणजे दुसरं नियोजन करणारे आणि भरपूर म्हणजे ग्रामस्थ होते, सगळे गावकरी। पायी प्रवास केला? हां, पायी प्रवास केला। साधारण किती किलोमीटर आहे? एक 750 ते 800 किलोमीटरच्या दरम्यान बसतं। आपण प्रथमच या मंदिरामध्ये सगळेजण हे करतोय, तर कावड करण्याचा यात्रा करण्याचा काय उद्देश आहे याच्या पाठीमागे? जय महाकाल। तर या ठिकाणी आज साकत ते उज्जैन अशी कावड यात्रा संपन्न झालेली आहे आणि ही कावड यात्रा संगमेश्वराच्या मंदिरात पोचली आहे। परंतु या साकत नगरीमध्ये प्रथमच हा कावड यात्रेचा उत्सव या संगमेश्वर मंदिरावर झालेला आहे। त्याचा मुख्य उद्देश असा आहे की हे मंदिर खूप जुनं, जवळजवळ हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे। परंतु काही गोष्टीमुळं या मंदिराकडं दुर्लक्ष होतं। परंतु गेल्या 2-3 वर्षापासून साकत, घाणेगाव, पंचक्रोशीतील भक्त लोकांनी या ठिकाणी स्लॅब, त्याचबरोबर या ठिकाणी सभामंडप, फरशी, लाइटिंग आहे, अशी बरीच कामं केलेली आहेत। त्यामध्ये या गावचे आपले दत्तात्रय मोरे, त्यानंतर हे आपले अविनाश गोरपडे, त्यानंतर विलास मोरे, तिथे जमलेले जे भक्तगण आहेत, या भक्तगणांनी खूप परिश्रम करून या ठिकाणी हे मंदिर अतिशय जुनं असणारं ते जतन करून ठेवलं। आणि मग या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर या मंदिरामध्ये एक पावित्रता त्याची वाढावी, एक ऊर्जा प्राप्त व्हावी, आणि म्हणून आपलं जे पवित्र ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर, ओंकारेश्वर, या ठिकाणाहून 5 नद्यांचं पाणी आणून श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी अभिषेक करण्याचं या ठिकाणी गावकऱ्यांनी सर्वांनी संकल्प सोडला होता। आणि तो संकल्प या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय। आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की असं जे मंदिर आहे हे काशी विश्वेश्वरानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं असं एकमेव मंदिर हे आहे। आणि आपल्याला काशीला जाऊन जेवढं पावित्र्य मिळतं, पुण्य मिळतं, तेवढंच पुण्य या ठिकाणी या संगमेश्वराच्या मंदिरात मिळतं, अशा प्रकारची एक कल्पनासुद्धा पूर्वी बोलली जात होती। जय महाकाल। माझं नाव सतीश विक्रम मोरे, राहणार साकत। साकत ते उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रवास करत असताना काही अडचणी आलेल्या नाहीत आणि काही व्यत्यय झालेला नाही। आणि विशिष्ट एक श्रावण सोमवार ही पहिल्याच 71 वर्षाने आल्यामुळे विशिष्ट औचित्य साधून ह्या संगमेश्वर मंदिरावर आम्ही एक सहभागी होऊन कावड यात्रा साजरी केली।